लोकांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची सरकारबद्दलची नाराजगी असेल ते विषय घेऊन वेळ पडली तर जसे आम्ही मोर्चे आंदोलनं हा एक अजेंडा घेऊन सरकारच्या चुकीच्या धोरणावर अख्ख्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची निदर्शनं किंवा नाराजीच्या बाबतीमध्ये लोकांमधली भावना घेऊन आंदोलन करतात। निशिकांत दुसरे यांनी पुन्हा एकदा टार्गेट ठाकरे बंधूंना केलं आहे। त्याच्यामध्ये आता सध्या म्हणतात असं आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचं राजकारण पूर्णपणे संपेल असं बोलतात। तुम्हाला मी खरंच सांगतो, भाजपची ज्या पद्धतीने राजकीय रणनीती असते निवडणुकीची, हे असे अनेक विषय जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेच्या माध्यमातून येतील। निशिकांत दुबे आत्ताच खासदार नाही, आत्ता तो तिथला नेता नाही, अचानकच तो बोलतो कसा, त्याच्यावर चर्चा एवढी होतेच कशी। आता तो महाराष्ट्राला दिवसत असेल तर आता मला वाटतं की जर मुख्यमंत्री म्हणत होते की महाराष्ट्रात येऊन त्यांना संरक्षण देऊ, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रात यावं, महाराष्ट्राचा स्वाभिमान जो आहे तो महाराष्ट्राची जनता जी आहे ते दाखवतील। येणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण तसंच राहील अशी आता घोषणा मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं आणि याचा आम्हाला आनंद आहे असं नाही। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे काय आरक्षण आहे निवडणुकीच्या संदर्भामधलं, या संदर्भामध्ये आहे त्याच्यामध्ये मागणी कोणी केलेली आहे ते का जाहीर करतात मला कळत नाही। मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण ह्याच्यावर बोलावं। निवडणुकीच्या अगोदर तुम्ही आश्वासनं दिली होती, त्या आरक्षणाबद्दल काय झालं, ते सरकार काय भूमिका मांडणार आहे, ती भूमिका मांडताना मग राज्याचे निर्णय दिल्लीमध्ये होणार आहेत का नाही याचा एकदा खुलासा करावा, लोकांमध्ये संभ्रमाची अवस्था ठेवू नये असं माझं मत आहे। धनंजय मुंडे यांनी अजूनही त्यांचा जो बंगला आहे, निवासस्थान आहे शासकीय, ते अजून सोडलेलं नाही। कोणी? धनंजय मुंडे 4.5 महिने मंत्रिपद जाऊन बरेच दिवस झाले, अजूनही ते निवासस्थान सोडलेलं नाही। आता शेवटी प्रशासनाचा हा भाग आहे, एखाद्या मंत्र्यांचं मंत्रिपद गेलं किंवा एखादं सरकार गेल्यानंतर त्या मंत्र्यांनी केंद्रात असो राज्यात असो किती दिवस त्या ठिकाणी राहावं हा पण विषय आहे, त्याची एक नियमावली करणं गरजेचं आहे। आता मध्यंतरी न्यायमूर्तींनी चंद्रचूडनी निवासस्थान सोडलं नव्हतं, अनेक लोकांनी खासदारांनी निवासस्थानं सोडली नव्हती, अनेक मंत्री राज्याचे आहेत त्यांनी निवासस्थानं सोडली नव्हती। या संदर्भामध्ये एक नियमावली करणं गरजेचं आहे आणि तितक्या दिवसामध्ये लगेच त्यांनी बंगला खाली केला पाहिजे असा नियम करणं आणि ते सोडला पाहिजे असं मला वाटतं। येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरे संपतील अशा पद्धतीचं ऐकलं। मुंबईमध्ये 30% मराठी बोललं जातं असं ते बोलत आहे। दुबे साहेबांना मला सांगायचं आहे, तुम्ही ज्या राज्यातून येता म्हणजे बिहारमधून, त्या बिहारमध्ये थोडंसं लक्ष तुम्ही द्यावं। महाराष्ट्राबद्दल याच्या आधी तुम्ही नकारात्मक बोललेला आहे, मराठीबद्दल नकारात्मक बोललेला आहात, त्याचा निषेध आम्ही सर्वांनी केलेला आहे आणि आम्ही तुम्हाला चॅलेंज केलेलं आहे, एकदा महाराष्ट्रात येऊन तुम्ही दाखवा। मी समजू शकतो तुमचे इथं असणारे नेते देवेंद्र फडणवीस साहेब हे तुम्हाला प्रोटेक्शन देतील। काल कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक वक्तव्य आम्ही सर्वांनी ऐकलं की दुबेंना इथं आम्ही बोलू, त्यांचा सत्कार करू, त्यांना प्रोटेक्शन देऊ। कदाचित मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेब दूरचा विचार करतायत, महाराष्ट्राला ते कंटाळले असावे आणि कुठेतरी आपल्याला दिल्लीत काम करावं लागेल आणि तिथे असणारा प्रत्येक भाजपचा खासदार हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्या दृष्टिकोनातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठी माणसांची बाजू घेण्यापेक्षा, महाराष्ट्राची बाजू घेण्यापेक्षा ही दुबेंची बाजू तिथं घेतलेली आहे। त्यामुळे हेच भाजपचा हाच खरा चेहरा आहे। त्यांना काय कळतं तर फक्त राजकारण कळतं, त्यांना कुठेही मराठी भाषेचं, मराठी अस्मितेचं, महाराष्ट्राच्या धर्माचं कुठेही काही पडलेलं नाही। त्यामुळे बाहेरचा व्यक्ती बाहेर राहून, दिल्लीत राहून महाराष्ट्राबद्दल किती काय बोलला तरी महाराष्ट्रात आल्यानंतर त्याला त्याची किंमत ही नक्कीच कळेल असं मला वाटतं। दादा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाद्वारेच होतील आणि त्याचा आम्हाला आनंद आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विचारायचं, खास करून भुजबळ साहेबांना इथं मला विचारायचं आहे, भुजबळ साहेब जेव्हा आपल्या विचाराबरोबर होते, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराबरोबर होते, त्यांचं जर स्टेटमेंट, त्यांची भाषणं आपण ऐकली तर सातत्याने ते हे सांगत होते की भाजपचा एक कार्यकर्ता कोर्टात गेल्यामुळे ओबीसी समाजाचं आरक्षण हे रखडलंय, नाही तर अडचणीत आले, राजकीय आरक्षण। आणि मग आज
हे भुजबळ साहेब भाजप बरोबर गेलेले आहेत. मग आज भाजपबद्दल त्यांचं काय मत आहे आणि गेल्या वेळेस तुम्ही जे स्टेटमेंट करत होता त्या स्टेटमेंटबद्दल तुम्ही तिथं काय बोलणार आहात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब आज कितीही काय बोलले तरी तुम्हाला एक सांगतो, हे जे भाजपचे लोक आहेत ते ओबीसी आरक्षणाच्या विरोधात सुद्धा आहेत. मंडल आयोग जेव्हा लागू केलं होतं या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये तेव्हा भाजपनेच त्याचा विरोध केला होता, RSSने विरोध केला होता. आणि देवेंद्र फडणवीस साहेब आज भाषणात किती काय बोलले तरी त्यांचा कार्यकर्ता कोर्टात जाऊन गेल्या 4 वर्षात जर लोकल बॉडी इलेक्शन का झाले नसतील त्याला पूर्णपणे भाजप जबाबदार आहे. हे मी नाही, तिथं भुजबळ साहेब त्या काळामध्ये बोलले हे आपण सर्वांनी त्या ठिकाणी बघितलेलं आहे.